नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये असं काही झालं आहे ज्यामुळे अपूर्वा खूप हर्ट झाले आहे, खूप दुःखी आहे आणि ती सध्या असाही विचार करत आहे की हे लग्न मी करू की नको. याविषयी तिच्या मनात आता शंका निर्माण झालेली आहे आणि त्याचं कारणसुद्धा तसंच आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की अपूर्वा कायम दुसऱ्यांच्या आनंदासाठी आणि सुखासाठी खूप प्रयत्न करत राहते आणि वेळ आली तर दुसऱ्यांच्या आनंदासाठी ती स्वतःच्या सुखावर सुद्धा त्याचा त्याग करू शकते आणि इथे सुद्धा असंच होताना आता दिसू शकतं. तर प्रेक्षकांनो, प्राची आणि पन्नासचं बोलणं अपूर्वा सगळं ऐकते. या दोघींनाही अपूर्वाचं लग्न मान्य नसतं आणि अपूर्वाबद्दल या दोघींमध्ये प्रचंड राग असतो. अपूर्वामुळे माझं लग्न मोडलं असं प्राचीचं म्हणणं असतं. तिला माझं सुख कधीच बघवलं नाही असं प्राची बोलत असते आणि हे सगळं अपूर्वाच्या मनाला खूप लागतं. आणि येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की याच विषयी अपूर्वा शशांकशी बोलताना दिसते की आपण जर दुसऱ्यांसाठी चांगलं करायला गेलं तर हे काही चुकीचं आहे का खडूस? समोरचा का वेगळाच विचार करतो? मी तर त्यांच्या सुखासाठी केलं ना. आणि पुढे हे सुद्धा बोलते की मी जर दुसऱ्यांच्या सुखासाठी बाजूला झाले तर ते खडूस चांगलं असेल का? आणि ही गोष्ट अपूर्वा प्राची आणि पन्ना काकूच्या सुखासाठी मी या लग्नाला नकार देऊ का अशा विचाराने बोलत असते. परंतु शशांक तिची समजूत काढताना दिसणार आहे आणि या सगळ्या गोष्टी बिलकुल होणार नाहीये. शशांक आणि अपूर्वाचं लग्न होणार म्हणजे होणारच. कोणीही किती अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तर ते शेवट या दोघांचे लग्न तुम्हाला लागताना दिसणार आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.